तर भैया शेठ आज त्यांचं औषध मारा गेलेत आणि गुंडा भाऊन मी आहे. गुंडा भाऊ बहुतेक वैरण आणा गेलाय. चला घेतो आता आवरून खाद्य ठेवायचं साहेबांनी. ह्याला म्हटलं आज जरा चालवायचं. परत बघितलं तर बाहेर पावसाचं वातावरण भरपूर झाले. मग साहेब आता आजारपणात नुटलेली आणि पेडगावला यायला पाहिजे साहेब पळायला म्हटलं आणि भिजला डोक्याला ताप नको. तर असा विषय आहे याचा ब्रह्मा शेठचा. ब्रह्मान भारत पाळणारा पेडगावमध्ये म्हटलं रिस्क घ्यायला नको. आणि काल रात्री काय आपण असेल तर फॅमिलीवर सगळे शेअर करतोच. काल जेव्हा आपण मैदानात ह्याला भारतला नेलेला ह्याच्यात अमरापुरात तेव्हा भारतला झोपताना नाकातनं वास येत होता. ते म्हणजे वास आला की वळखायचे जखम झाले. मग म्हटलं उगाच तिथं पेडगावात जाऊन रिस्क घेण्यापेक्षा डॉक्टर्सनी काल फोन केला. डॉक्टर बोलले की आज संध्याकाळी येतो. म्हणजे काल संध्याकाळी काल रात्री 8 वाजता 8 नाही 9 वाजता डॉक्टर आले. 8:30-9 वाजता. मग आल्यानंतर साहेबासनी आम्ही टाप टाकली. त्या साहेबासनी टाप टाकून जखम बघितली तर असे यशानं एवढी भाजलेली भाजून नाकाच्या बरोबर तिथं वरच्या साईडला जखम झालेली साहेबासनी. मग डॉक्टरने काय केलं 2-3 इंजेक्शन केले आधी आणि कांडाव मुरकी आवळून मग येसन काढले आणि एकदम फ्रेश झाली ती येसन काढलो बघू शकता. आता डॉक्टर बोलले येसन घाला तोपर्यंत लहान घाला कारण की पेडगावच्या मैदानात जायचं आहे. म्हणले ते एकदम लहान घाला आणि हा ढिल्ली बांधा म्हणजे काय विषय होत नाही. ते बोलले डॉक्टर बोलले ते 2 दिवसात होतो कवर काय विषय नाही. म्हटलं बरं झालं नाही तर म्हटलं पेडगावला जायचं आहे. आणि येसन काढलं लय शांत आलाय. काय तर येसन काढलं मस्ती करते ती बाबा शांत आलाय. काय विषयाचा कळलं ना. सम्राट बाबा इकडं बांधलेत. सम्राट इकडं बांधलाय. सम्राट इकडं बांधल्यापासून इतकी मस्ती करायला लागलाय की बासच ते बघा बाबाच नुसतं आता भरत 15 दिवसात बघा कसा दिसतोय सम्राट. कारण खाद्य खायला लागलाय. खाद्य त्या साहेबात ठेवलेलं अजून यासून ठेवायचं आहे. या गाव या हां बघा कुठे तुमचं काय आपला भाजी साहेबांनी होते त्या जागेवर बांधले मातीत. कारण की भाजी आहे नक्याला मऊ ती काय आपल्या फॅमिलीला सगळ्यांनी माहिती आहे म्हणून पुन्हा एकदा म्हटलं मातीत बांधावं. आणि हो निशांत विष्णू नो सॉरी विटूला फेरा द्यायचा आहे. विटूला फेरा देऊन परत भाजी बरोबर नियोजन करायचं आहे. कारण की विटू आपल्याला माहीत नाही अजून कसा करतो काय. कारण की त्याचं व्हिडिओ वगैरे दोन बघितलं तर निभार स्पीड आहे साहेबासनी काही विषयच नाही त्यात. तर राधा इथं बांधल्या म्हणजे पाऊस येऊन राधाला इथं बांधल्या आणि रॉकी बाहेर बांधला. रॉकी इथं असतोय इथं राधा इथं असते. आता आज पावसाची लक्षणं आहेत तीच. आणि इथं काल मिस्त्री येऊन माप वगैरे घेऊन गेले सगळे. तिथं आपण शेड मारायचा चला. कारण की शेड मारली की ही गँग सगळी बाहेर असणार. आत बाहेर असणार सगळी गँग. तर शेड आपण जवळजवळ 10 याचं तरी मारायचं. 10 बैलांचं 10 जनावर बसतील एवढं. तर हे विषय झालेला आहे. आता घेतो खाद्य कसं बघतो चला. तर आता घेतो खाद्य साहेबांनी चारतो सगळ्यासनी. असं वाटतं जुन्या जागेवर आलो हा. काल कमेंट भरपूर आल्या की माशा भरपूर झाले त्या माशा सगळीकडे झाले त्या. अशा नाही की आपली शेड झाली त्या. कारण की पावसामुळं भयानक माशा झाले त्या. मग त्यात आम्ही दररोज सकाळी आणि पहिल्या संध्याकाळचा धोर करत होतो. आता आजपासून सगळं आवरून झालं की धोर करायचा आणि संध्याकाळी एकदा धोर करायचा हे विषय. आणि ह्या माशा पण नाही त्या का नाही म्हणजे काहीच नाही आपल्या फॅमिलीला वाटतं की ह्या माशा ही माशा नाही तेव्हा. हे काय माहिती आहे का पहिलं साहेबांनी हिवून गेलेलं आहे लंपी त्याचं डाग आहे ती ही. आणि ते असं व्हिडिओ दिसतं की ह्या सगळ्या माश्यात बसल्या त्या माश्या नव्हत की बघा आहे का हात फिरवतो ते असं लांब दाखवलं की वाटतं माश्या सगळ्या अंगावर बसलेल्या साहेबांच्या. तर ही लंपी डाग आहेत पहिलं त्याचं साहेबांचं ही सगळीकडे असं कवचित माश्या आहे त्या. माश्या नाही अशा नाही आहे त्या माश्या. त्यासाठी आता धूर करायचं ठरलंय. सकाळचा पहिलं संध्याकाळचाच करत होतो आता 2 टाईम करायचं. तर हे विषय आहे. आणि साहेबांची येसून काढवलं गडी जहारच आलाय. काय कला का येसन काढल्यावर इतकी मस्ती करते ती. आणि तू एवढा शांत कसं काढलास रे बाळा. भारत बरोबर वाटत असेल बोललोय दुखत असणार आहे वास हरा जे आता बैलगाडी क्षेत्रात आहेत आपले व्हिडिओ बघतील त्यासनी माहिती असेल की नाकात जखम झालं कशाला वास येतो. ते मला दूर खायला लागला. लक्ष्मीला आणि आतल्या
ज्या दोन आहेत आपले राधा आणि राधाची आहे आणि रायबाची आहे, त्या दोघींनी काय होतंय काय माहीत आता. म्हणजे तिन्ही पण गाभा आहेत त्या झाली की आपण यातले दोन एक कमी करणार आहे, कारण की लोड भरपूर येणार आहे. तर हा निर्णय घेतलेला आहे. आणि आपले जे पहलवान आहेत त्यांनी पण जी नंदी एवढं इथं आहे ते आपल्या इथं त्यातलं पण पहलवान 1-2-3 कमी करणार आहेत. मग कसं मैदान वगैरे, कारण की काय ठरलं 1-2 मैदान करायचे, मग कळतेच आपल्याला कसं पळतोय. विटू निशान, परत विटू निशानच 2च म्हणते रे, बघाच विचार चाललाय त्याच्यावर. मग ते 2 कमी करायचे आहेत. परत आपल्याला 1-2 कमी करायचे आहेत. आपली राधा एक द्यायची आहे. राधाला आता पावसामुळे कोण नेणं झाले, बघू एखादं कोण आलं गिराक तर देऊन टाकायचे राधाला, कारण की रॉकी आहे जाता. परत ही राधा एकदम सांभाळायला मागायला लागलीत, त्याच्यावर विचार चालला सांभाळ, म्हणजे आपल्या गावातच शेजारी जायची. बघा कारण ह्या शेटकडे आपल्याला लक्ष दिलंच पाहिजे. आता आज व्यायाम द्यायचा आहे, ह्या शेट कवा किती तास 1.5 तास लागेल. मग ह्याला खाद्य मागे ठेवलं पाहिजे, ह्याला आणि ह्याला नाही. बघू तर आज व्यायाम कॅन्सल. उद्या 10-15 किलोमीटर चालून आला आणि ऊन पडले कडक. आता बघा हे असं वातावरण घेतो. आता खाद्य चालून सगळ्यासनी, या साहेबासनी नको चालवायला, कारण आत्ता कवर झालीत. तर बाहेर ग्रेड शिल्लक होते ते आम्ही टाकल्या विटूच्या खाली, तर त्याच्या खाली बुसकाट टाकले. आणि आता ह्या साहेबांच्या खाली जरा बुसकाट टाकायचे. साहेबांचं याकडे कळलं इतकं शांत आधी ते बघा हो का कुठं आहे आता, असं जवळ पण येऊन देत नाही कधी. आणि जी बाजीकडून आपलं स्वप्न होतं ते बाजीनं आज स्वप्न पूर्ण केलं आपलं, कारण की व्हिडिओ तर कॅमेरा मोबाईल नव्हता आपल्याकडं. बाजी काय करत होतात, शेंगानं करत होता. शेंगानं किंवा काय तर ग्रेड टाकल्या, म्हटलं जरा डाबरा पडल्याला. तर साहेब शेंगानं उकरायला आले, असं गुडगं टिकून इतकं भारी वाटलं. पहिल्यांदा बाजीने शेंगानं उकारले, पहिल्यांदा आज. हा राहू दे बाजार विट्या लागला खायला. काय या विट्याचं कावाही शेड व्हायचं आपलं. विट्टू का कोण म्हणला लय दमवतं चालत. हां सॉरी शेव चकड्याला चालत नाही अजिबात, डायरेक्ट म्हणजे फेर बिरच शेव चालतं, विटू चालतं. बघू विटूचं करायचं नियोजन. म्हणजे त्याचं पहिलं व्हिडिओ बघितली ते मी बार स्पीड आहे साहेबांनी. आता जरा उघडीप झाली की फेरं द्यायला न्यायचा विटूला रायबाला. ही 2 तर फिक्स आहेत. आणि ही शेट, हे शेटचं मैदान करायचं का फेरं टाकायचं तेच कळलं ना. तर हे विषय. आणि भारत लोक कसा शांत आला एवढा व्यसन काढलो. मला 16 गंमत व्हायची माझ्यापाशी लाड करायला घ्यायला येते, लाड करून घ्यायला येते. अय भारत हो लगा ते लका खरंच इसणीमुळे हे करत होतं काय चिडचिड कोण असतो. हा इसणीमुळे लगा चिडचिड करत असणार आहे. जाऊन लिंबाचा पाला आणि करंजीचा पाला घेऊन नाही धुवाय न होय दूर करे भाषेला झाली तरी. म्हणजे आपलं संध्याकाळी परत जास्त आल्या, संध्याकाळी पण दूर करायला उगाच रिस्क नको. लंपीस 7 आल्या त्या खाली राहते ते तुम्हाला नाही म्हणून टाक म्हटलं. नाही ते आपण शेडच काम करायचं का नाही, तेव्हा घेतलं पण घ्यायचं करून व्यवस्थित. तिथं गावा नाही, ते गावा नाही का नाही, त्या गावाने परत फक्त टाकायचं कोबा टाकायचं. म्हणजे काही तुझं खा की काय ही जे काय बॉम्बाई जन्माला आल्यापासून स्वतःच ठेवते अशी राखून आणि दुसऱ्याच खाती चाटून बसून, आणि परत मग हे जेव्हा दालका देते होय. चला पाला घेऊन येऊया. दूर काय काढीच पिटे नको. ओके भारत पहिली वैरण पुढे सारताना पण भ्या वाटायचं काय. आज बघा बाबा भारत शेठ आला बघ. हे म्हणत असं माहिती काय म्हणत असं माहिती का दादा काय म्हणते मला कोण असतो म्हणत असेल तुमच्यामुळं माझी एसन निघाली, तुम्हाला कळालं जखम झाल्या नाकात. मलाच पहिलं टाकला कळालं. आईला म्हटलं झोपताना म्हटलं कसला वास येतो म्हणून गडी मला माराय पण येणार झाला. आता फक्त सावध राहायचं. लाईट करते मग यात
भ्या वाटते रे. काय झालंय पहिलं त्यांनी तसं केलं या. आता काय म्हणत आहे कोणास का गोड बोलून ढाम करायला तसंच आहे बाबा. हा बर चला इथल्या लाईटा घालू तू आणि ही घेऊन येतो पाला हे जे वैरण सारतो पुढं. हा हा ते खाद्य खायला लागलं वैरण कमी खायला लागलं काय होय. त्याची पेटी बेटी बघ की आता खाते नुसतं महिनाभर होऊ दे. आपण 15 दिवस म्हणतो तरी महिनाभर होऊ दे मग महिन्यात बघ कशाला. होय येसन मुरकेला हां त्याला येसन मोठी टाकायची बरं का नाही राय बघा त्याचं लाड होतील येसनीच्या बाबतीत. नाही नाही तुमच्या नाही गाव येते बरोबर चालतं. चला हे घेतो एवढे लाईटा घालून. चले मागे खायला घालता नाही का शेज कसा माहिती राय सगळ्यांच्या आधी खाणार टाकून पुसून जिथं आणून देणार निवांत बसत आहे का. आणि टिक्या बघा झोपला काय झोपला टिक्या बाहेर पण दूर करूया स्त्रम ब्रह्मास्त्रम बघितलं काय करताना गडू बादशाह कधी एका साईडला एकटा निवांत. हा होय चल घेऊ लागला पुतो वाढायचा हो. तर आता मी आणि गोंडाभाऊ घेऊन आलोय करंजीचा पाला आणि लिंबाचा पाला एवढा घेऊन आलोय बघा. चला आता म्हणलं धोर करावं. तुम्हाला नाही आणलेलं खायला यासने घातलेलं की हे काही काटे शिवरी बांधले यासने सपोली धोळा उठवलं गेलं. गोंडाभाऊ ती बघा ती मुसकाडा कसं आहे आता हातात काय घेतली गांगावीत नाही तर घेतो धूर करून हितच इथनं हो इथं इकडं धूर जाईल आणि तिकडे एक धूर करायचा ब्रह्माजवळ म्हणजे सगळीकडं धोरच धोर बाबाला सवय. तर कमेंट येत होत्या भरपूर भरपूर म्हणजे भरपूर किलर का दाखवत नाही. किलर पूर्ण विश्रांती दिली किलरला कारण की भारतची जखम बरी मच्छीला ह्याची जर जखम बघितली असती दाखवले का नाही कोणाच आपण व्हिडिओत कुठं आहे झाली की ना का लयच कवर झाली आज सेम भारतला पण येतं असे. तर किलरचा विषय आहे आणि तब्येत बघा किलरची कशी झाली जोरात झालेला का बिना खाद्याची खाद्य काव चालू करताय माल कशात तयार आहे खाद्य न्यायचं कोणी गोंडाभाऊ काय खाद्य चालू करताय का नाही किलरला. अय किलर कसा येऊ नका येऊ का मस्ती फेरा फेऱ्या मापाला नाही फेऱ्यात पळतो का नाही गोंडाभाऊ हाय त्याला का ह्यो पळत नाही तो कोण तो निशान पळत नाही नाही निशान फेऱ्याला पळतो ना निशान चालत नाही ना चालतं किती बी फक्त त्याचा विषय काय चालू चालू मध्ये पळत सुटतं. वा गो कसा पडला बघितली की बरी बरी झाली येसन बाया बारकी टाके त्याला मोठी नाही टाकायची बसलो रे ती दिसते
आता बरी झाली तरी झाली तर काय करायचं? काय गे वास काय काय मला वाटतं कसा 10 फुटा वास जात असेल एवढा वास कुठे कुठे जाऊया जाऊ परत परत जा, परत जा. काय आजो खाजो काय आजो पाहिजे. बंद झालं ना परत पाय उचलला आता पत्ता इकडा अंगा पडतोय काय जोरात काम आहे झाला बाई भारत हा तू बारपेक्षा तुला हे आवडता ना किलर भैया जरा आण ओढलं पाहिजे साहेबांनी बारकाई भारतपेक्षा वाढाई भारत तुम्ही गं. चौसायांनी असं का बाई रांग टाकून बारे काय दुकान डावा भैया येसन बारकी टाकूयाला पैसे नव्हतं म्हणून घ्या म्हणून त्याचं केव्हा नियोजन करायचं आता हे संग- व्यायाम व्यायाम चकड्याला नाही चालत ना काय नाही. पाहिजे हे चालीस दिवस. महिनाभर थांबाय केव्हा मग काय विषय नाही जास्त काय नाही करत. त्याच्यावर काय लोड घेतलेला नाही टाकायचं खेळ पडला नाही खेळू नाही पडत तुम्ही विचारते असते कसा बघत होता चालत ते यार ते जखम म्हणत तिकडे मी चालवायचो ना मी धरत नव्हतो जखम बारकी होती बी. तुला गोंडाबा पटायला नाही स्टार्टला आम्ही भारतला झोपला का फेऱ्याला नाक इतकं पाटलेलं आणि रगात सगळ्या नाकात का तर काय माहितीये का त्याला त्रासच नव्हता ते बरं झालेलं ते बरं असं साठलेली नाकात आणि तिचं पळवाय नेला का आणि येसून वडली सगळी बरं निघाली असं तुकडं तुकडं पडत होत तुम्ही ती एका जागेवर त्याला त्रासच काय नाही आता वाज फ्री झालेला नाही भारत गोंजराई म्हणते सारखं मला तो पण यसन काढले हा पहिलंच फेज झालं हा ती पाक जीव गेले ग तोंड खाली पाड आणि लगा निघाला त्याला आपण चोराड्याला हॅलो बिचारा नाव खराब होतं असं हाय की शेडो सर सर, सर 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 भारत भारत हो किलर हाय थोडा आहे काय तर कमेटी येतो ते भरपूर किलरला दाखवा तर किलरला दाखवलेलं आहे आज ते बघा काय साहेब करत ना लय छान आहे आणि डोळं पहिलं असं एवढं तरी आत होतं घुसला नाही तुला हुडकते हा नाही अजून चालू करायचं हा का कर आता मॅट आणली का आणलं बरं झालं भैया पायाचं 2 रुपये त्याचा आवड येते का या चला म्हणा भाऊ आपल्याला दूर करायचा आहे तर बाहेर शर्ट म्हटलं औषध मारायचं त्यांचं आज रानात तिकडं राहणार बाह्याचं हो बाई हे बघा चिकू काही गाडीवरनं उतरत नाही मी उतरली खरं हे उतरणा झालं आता ह्यांच्यावर आणि फिरायला निघाले त्याला कसं कळलंय हो तुम्ही जाणार आहे ते बघूया उतरते का आता कोण इकडं नाही उतरायचं फिरलेलं नाही तुमच्यावर येऊ देलो काय हो शाईनवर बसला होता माग गोडी मारून आणि तो सकाळी उठलाय का तसा येऊन गाडी बसतोय तुम्ही उठायच्या आधी हा पाला आणून ठेवलाय कारण आपण करायचं आहे धूर आणि चिकू शेट गेलेले आहेत लई छान आहे पिल्लू चिकू पिल्लू आणि ह्यांनी बोलत की ऊद पण घेऊन ये ऊद पण घालूया धूर झाल्यानंतर म्हणजे तेवढंच वेगळा वास देव आल्यासारखं इथं चिकूच म्हणतो ब्रह्मा मग काय झालाच नव्हता बरा बाळा तर मी बरेच दिवस झाला आली नाही ज्या दिवशी मी म्हणजे माहेरातून आली सोमवारी आलेली आज एक गुरुवार कारण आमच्यात होत्या पाहुण्या म्हणजे ह्यांच्या 2 आत्या एक चिकुर्ड्याच्या आत्या आणि मुंबईच्या आत्या कारण जसं की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की मुंबईच्या भाईकळ्याच्या आत्यांना पॅरलाइज झालाय तर आता ते सगळे इस्लामपूरला काल गेलेत त्यामुळे मग आता वेळ होता तर म्हणलं चला जाऊया ब्रह्माची भेट घेऊन येऊया सगळ्यांची भेट घेऊन येऊया थांब बाळा थांब टिकू 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 ह्यांनी बोलतात की टिकू बोललं की टिकू टिकू या मी इथं असं फेकले का रे टिकू आणि ती मिकू कुठं आहे मिकू मिकू टिकी मिकी नाही तर आणि कोण तर बघतंय जरा जरा काय काय कुठं आहे पडलायस लय दूध खाल्लंयस आज टुमटुमीत झालायस ओ ग काय काय
अगं ती कुठं आहे? नुसतं थोडा थोडा आवाज आला येतोय. आणि वारं एवढं एवढं झाडतंय की बास. थोडंच वारं येतंय तेवढाच पाऊस येतोय जातोय. आणि इकडं कोणतर बसलंय रुसलंय आमच्यावर. वेगळीच धावून झाल्या. राधुकले ए शोनुकले ओ ग य. आणि ह्यो कोण आहे? कोण आहे? कोण आहे ग ह्यो शोनुकला? रायबा रायबा. एक मिनिट डॉक्टर या या. नाही मला म्हणायला लागलाय गोंजर. मी लई दिवसात नाले हो. बा बिचारा कसं कसं पाय पसलायला लागलाय. अरे मी पण तिला लई दिवस झालं भेटली नाही. मला पण तर म्हणा आता हो का तुम्हाला मी खोटं नाही सांगत कधीच. म्हणजे आम्ही व्हिडिओत सुद्धा का रायबाच्या डोळ्यात ना तेवढं पाणी आलं जोरात. ही ललो न ग मी कुठं नाही गेली. ती कुठे नव्हती गेली. आता रोज येणार सारखी सारखी. बाबा बाबऱ्या मामा. तो बाबऱ्या मामा नाही शहाणा. कधी मारायला सांगू शकत नाही. ललायचे नाही. खुळायस तू? कुठं नाही जात कुठं नाही जात. खरंच तर लय पाणी येते डोळ्यात. नाही चिक्कू. तो बघा चिक्कू लागलाय टिक्याला. कसं कराय? टिक्या लगेच ढोंस टाकतो. चिकू 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 चल बाहेर. बाहेर चल ये. आणि एकदम तिकडे बघा म्हटलं बाजेवढा बार कसा झाला. भाजी घेता का नाही? होय ही बघा. लागला एवढा. ओ मी आली लय दिवसात. अरा अरा धरा धरा की जरा माया करू दे. थांब चिकू. असू दे टिक्या. खरंच रडलाय अगदी. रडलाय तर आता माझ्या देखत लय डोळ्यातनं पाणी आलं. आवाज ऐकल्या ऐकल्या ते डोळ्यातनं पाणी आलं. कसं आहे हो? कुठं पण रडलाय काय? कसं आहे त्याला म्हणाय प्रेम. कमेंट येते त्याला लय लाडाचा करू नका. लाडानं पळणा झालाय. आम्ही असं तसं असं सांभाळलंय. हा आम्ही पण त्याच्याकडे अपेक्षा केले. फक्त आम्ही प्रयत्न करणार आहे. होय पळू दे नाही तर राहू दे. तर ते सोनार पाड्या सोन्या 50-50 तिच्या अंगावर बसतील बारकी पोर. लाड करायचं नाही ह्यांचं तर कुणाचा करायचा. आणि आमच्या बाळाचा लाड करायचं नाही तर कुणाचा करायचा. रडलाय शपथ रडलाय. हो तर एकदम असं टप टप पाणी आलं ना असं अंग टाकून द्यायला लागला. रायबा लय दिवसात आली का नाही रडतोय. त्याला रडू येत. मला काय करतोय का बघा. त्याची तुम्ही सगळ्यात पण का हिचं काय चाललंय गपकी. आधीच त्याला रडू आलंय. तू आणि दमू नकोस त्याला. बस बघा. आणि डोळ्यातनं पाणी माणसाला यायचं तर डोळ्यातनं शक्यतो करून पाणी येतच नाही पहिल्यापासून. गावात तरी जास्त येत. बस खाली बस बघा. ए बा रॉकी राधा दिसली असते. रायबाची शिंग लय मोठी झाले तर लांबडी. आता शिंग फुटणार नाहीत नव्हता. नाहीत नाहीत. नाही ना. ए गप की करा आता. हिचं बघा तूर चाटायला लागली. आ चावली. चल इकडे. चाव केला का? बसा बसा बस 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 बाळा. बस की. बच्चल का आज? ओके बसा. हा जागा व्यवस्थित नको. ओके आता झोपतोय बघ. आता टक्क्या टाकणार इकडं त्या ह्याच्यावर. किती म्हणजे नीट जास्त झालंय बघा. काय काय होतंय? राधा तू थांबत नाही. तुला मारल. राधा बया करत्या. काय काय? झोपाय झोपाय पसरा. रायबा पाय पसर. पाय दाबे तुझं पाय. किती दिवस झालं. पहिलं बारक होता ना रायबा मी त्याला असं पाय दाबत बसायचे. त्याला हाय का आता पण हो का टप्पा टप्पा पाणी पडत. त्याला आठवण येत होती का तुझी? मला ऐका आलेलं ना एवढ्या दिवस झालं. कुठे गेली मला सोडून? हा राधा का? खुळायस के तू? त्याच्यावर रायबा शेटचा विषय आहे असा. खुळायस तू? रडायचं ना. उगाच आम्ही म्हणत नाही लाडाचं पाखरू.
गावात नाही का गावात आपण गावात राहायचो का? हा? काही नाही तरी राधा धाडपडे बाय. म्हणूनच गोटा पाहिजे जरा वेगळा. अय्यो रायबा काय 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 बर चला धूर करून घेऊया. काय 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 आणलं कुठं आहे ते दाखवलंच काय? ती सांगितलं की हे आणलंय उदाहरण उरलं. आधी दूर करूया हा आणि मग त्याच्यावर टाकायचं जरा हे झालं. या बसून पण मारतोय मला येऊ. आई राव असं कुठं असतं का? त्याला नाही येत माया. त्याला मारतोय. त्यालाच मारत. ह्यांच्या माझ्या अंगावर येतो जोरात. मला पण ह्याची लई भीती वाटते. भाजी सम्राट. कापून कुठं आहे? कारण आता पावसा पाण्याचा दिवस आहे. ती जरा सुकलं तरी कसला तरी निरगुडी असते का नाही ती वल्ली पण जळते वाटतं होय नाही म्हणून आणायची निरगुडी. तिथं नाही आहे ना भारतचा पाय बी येणार नाही नव्हता तिथं. भारतच्याच अंगावर एवढ्या माशा का बसायला लागलेत. गोड आहे भाजी. गोड आहे ते, गोड भाजी तर वाचू कसं आहे गोड. गुळाचं वाचत गुळाने काय ते चंदन मला भाजीचं वाचत आवड. उठलत त्यासने आला असं आणि राग म्हणणार ती गेली लगेच तिकडं. येते बाळा येते रोज येणार आता मी हा का. कापूर लागतो टाकल्या. हा विषय कसा झालाय स्कीम परवडण्यासारखी राहिली नाही. 1 रुपयाला 1 वडे तुम्ही 2-3 वड्या 2-3 वड्याला होते ती. मग त्यापेक्षा असं करा की ती डिझेल मिळतं का नाही आपलं ट्रॅक्टरचं आहे का घरात ती डिझेल वतलं का नाही लगेच धूर होतो जाळ होती त्याच. पेटवलं सगळे. हा सकाळ गोंडा भाऊ सकाळ संध्याकाळ नाहीतर बाबा संध्याकाळचं करत होतो. हा आता सकाळचं चालू करतो. होय बरं आहे बाबा का होता तेव्हा आपण तसल्या पावसात राधा होती तेव्हा कसं करायचो. सम्राट मार्क आहे का नाही ना रायबा ओ कोण आहे हा रंगरूप दाखवायचं. अजून बार काय हो किती महिन्याचा आता वर्षाचा आहे. मग रायबा एवढीच उंची आहे काय नाही रायबापेक्षा लहान आहे. अहो मी व्हिडिओत बघितलं का नाही तुम्ही भवानीच्या माळाला नेता ना दोघच सेम ए असा येऊ बाबऱ्या. पण ह्यो कसं याचं वेगळंच आहे म्हणजे डोकं बिकं सगळं वेगळं आहे तसा. बाजी वाकडा वाकडा बसलाय होय बाजी वाकडा बसलायस. मॅट आहे माती ग्रेड वे क्रेशिंग काय तुम्हाला गमतय का हो शेणात गमतय ना का. बाजीकडे धूर निघालाय बाजीकडे. बाजीच्या अंगावच्या माश्या उठायला लागले की काय होतंय. होय 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 माश्या उठायला लागल्या. आणि आपल्या नंदीसनी कधी द्यायची लंपीची लस तुम्ही दिल्यास आहे ना सगळ्यासनी तिकडं भारतला येऊन होऊन गेलाय ना. मग आता नाही काय होत. बाजीला पण लंपी होऊन गेलाय. भीती वाटते बाबा. आता फुकूच ना तसंच धुपू देल ओ जाल. सुपली कुठं आहे बाहेर आहे आले अकेला. माशा हाल ना ते ह्याच्या अंगावच्या ह्याच्या टाकला म्हणजे लिंबाच्या वासन जाते तोय. अरे बाप रे पहिलं बारक होतं तर चुलीची सवय होती धुराच्या वासानं काय होत नव्हतं ना गुद मारायला चालू होती. काय
ती आत्ता नाही टाकायचं, ती पुन्हा विजवतं लगेच. शिस्तीत हा शिस्तीत. तुम्ही लय जोरात हवा देताय त्याला. सम्राट बाबा मार्चीला आलात नाही नव का? नाही ही राधा. अय राधा, काय चाललाय उद्योग? मॅट कुरतळत बसले आहे का? ए खुळे, काय होतंय? होय हो, पेडगावला जाणार आहे. कसं वाटतंय? मागच्या वेळेस तुम्ही बघायला गेलेला फक्त. त्यावेळेस रायबापला जन्माला आलेला. हा हा. आणि तुम्ही तिथे गेलासा, खरं तुम्हाला काय अनुभव आला? काही दिसलंच नाही मैदान व्यवस्थित, एवढी गर्दी होय नाही. आणि खरं मी त्यावेळेस म्हणजे लाईव्ह मैदान असं पहिल्यांदा ती बघितलं, आणि पहिलं मैदान मी आपलं कासेगावचं बघितलं आणि दुसरंही बघितलं होतं. अहो जीव ही होईल की आता वासकडे चालला. तिकट काय मैदान झाल्यावर काय काय करणार आहे बघूया. काय सांगितलं की मैदान आहे पेडगावचं. हा आपली जी बाकीची पण बाहेरची काम पेंडिंग आहे ती पण चालतंय. तुम्हाला काय घरातून बाहेर काढतील आता वेळ चालेल. अहो पुरगीच्या ह्याचं बघायचंय, ती स्कूलचं थोडंफार काय राहिलेली प्रोसेस, नंबर बदलायचा आहे ती बघायचं आहे. अजून एक महत्वाचं, अजून माझ्या अर्धांगिनीचं नाव आम्ही अजून रेशनिंग कार्डवर चढवलेलं नाही. कालच अॅनिव्हर्सरी झाली, किती वर्ष झाली लग्नाला, पण अजून आमच्या ह्यासनी काही वाटत नाही की इथं नाव लागावं. पुरगीच अजून लावायचंय. तर पुरगी किती वर्षात झाली बघा, 5वीला गेली. रेशन कार्डवर दोघीचं नाव चढवायला राहिली. भ्या वाटते हो, रेशन कार्डवर नाव चढलं की आपला हक्क येणार परत. कुणाचा? तुमचा. माझा हायच तर. बघा तुमच्या दादांचा विचार. मग काय एकटाच हक्क घेऊन बसणार आहे काय? बादशाह होणार आहे काय? ओ काय चिकू लागलाय ना भाजीच्या तिथं उकरायला. ते बसला काय पण म्हणा. बाजीला म्हणजे दुसरी प्राणी म्हणजे दुसरं पण गाई, चिकू, मांजर सुद्धा किती लाडक होत आपली ती मिंकी टिंकी. सानिध्यात जायला बाजी काय करत नाही. ते कुत्र होतं ते मिंकी बाजीच्या पायात जाऊन बसायची. होय, उभीला अंगात बसायची. आणि मांजरीन तर होती बघा एक, रात्रभर घरात येऊन राहिलं, दुसऱ्या दिवशी तर ती तर आलेल्या बाजीच्या अंगावर चढली होती है ना. लय रडली ता गाडी खाली जाऊन. आता बास, आता काय करू नका, धुपू दे त्याला. हो मग सोडा ते, आता काहीच करू नका. हळूहळू धुपायला लागलं नाही, एक 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 करंजीचं 3 घालायचं त्याच्यावर. राधा लय नुसतं तिला खायला पाहिजे, काय पण दिसू. राधाची मम्मी राधा. साहेब भाई का त्याच्या डोळ्यातलं पाणी गेलं. माझा बाहेर आवाज ऐकले पिल्लू माझं गुरुटलो. कसलं खुलायस, सगळं पाणी बिनी गेलं. आणि हे बघा राधा मॅडम कशी मॅट कुरतडायला लागल्या. तू खुळी बिळी झाल्यास काय? खुळी झाल्यास मॅट कुरतडतेस नाही तर काय माझ्या राईबाचा. ओ ग माझं पिल्लू, तू रडलायस का? असे नाव करायचे पलत. कुठं जात ना तुला सोडून. गावाला गेलती र माझ्या मम्मी पप्पांच्याकडं, आता आली. आता तुझ्या जवळ पाहुणा आलं होतं आपल्यात बाळा. पाहुणा आलं होतं म्हणून आली नाही, मला वेळ भेटत नव्हता. आता निवांत आहे मी. पिल्या रोज येऊन दुपारी बसणार का माझ्या सोनूल्या जवळ, रोज येऊन बसणार. काय म्हणतीस काय? कसं मांडीवर डोकं ठेवते. काय ग काय? माझं सोनूला लई शान आहे, लय म्हणजे लय. हा मोबाईल ठेवूया आता बास. मी आले एका मिनिटात, फक्त ब्रह्माबशी कसा जाळ केलाय बघून आले. माझी राधा पण शानी झाली का माझी? राधा मला नाही मारत, त्यासनी मारत. चिकू मामा थांब रे चिकडे मामा. हो का
आणि साहेब रडायला लागला. असा धूर थोडा थोडासा चालू आहे. तर आणि थोडंसं सांडून घालते मी त्याच्यावर लिंबाचा पाला आणि करंजीचा पाला. बाजी साहेबासनी धूर जाते बाजीला. बाजी मला जवळ येऊन देईल. बाजी, ओ बाजी, ए बाजी, बाजी ऐकू ना काय? होय र. हा इक इकडं, तुला गोंजरते बाळा. शोणूल्या आलास की. ही तर बाजीला लंपीची खून आहे. ए सोनुल्या, बाजीला पण गोंजरलेलं आहे आवडत. बाजी बाजी फळ तेवढा सळा लवकर. शिकूया. गप की गप. हो 25 मिनिटाचा व्हिडिओ झाला. मी बंद करत्यात. धराव प्रस्ताव मांडा. प्रस्ताव. हा तर आपली ह्या निर्णयावर आली आता. हे आपल्याला एकतर वेळ नसते एवढा वेळ घालवायला. आता शिंबूड पण पाकळा आलाय. तर निर्णय हे घेणार आहे की डायरेक्ट मिशन झालाय दूर करायची. होय गावातलं तर होते तशी तसली बाकी मिशन मिळते बाहेर. तर कुठे मिळेल काय सांगता येत नाही. आधीच सांगून जाणार नाही. चौकशी मिळते. आणि जर कुणाला माहित असेल तर सांगा. ऑनलाईन वगैरे मिळत असली तर आम्ही मागवतो. होय पण आपल्याला नक्की मिशन आणले का नाही काय विषय सकाळ दुपार आपलं फिरवलं म्हणजे होय सपनाव आजूबाजूला. अर्धा पाऊण तास गेला. पण आजूबाजूची पण घाण कमी केली पाहिजे. किचकीच म्हणा, ही पुढची घाण म्हणा, ही पुढची घाण. शेड आहे का नाही? मागच्या घाणीचं एवढं काय नाही. खरी पुढे जी आपल्या दाराच्या तोंडाला घाण आहे का उकारण्याशी. काय पालट होणार तर ते लगेच म्हणजे टाक नसते. शेडचं काम हे आलेली दिवाळी नाही आता काल प्लॅन काढून गेलाय. राहिले फक्त जेसीबी साठी. जेसीबी पावसाळ्यात ऑपरेटर सगळी गेले सुट्टी आहे. म्हणजे तुम्ही जी जेसीबी बोलवता त्या आधी मोकळ्याला 500 रुपये घेतात आणि परत काम केलेलं वेगळं. असं आहे. मग लय खर्ची काही. तरी आलेला आहे श्रवण, माझ्या भावाचा मोठा मुलगा, सख्या भावाचा मोठा मुलगा. आणि हा त्याचा मित्र. तुझं नाव काय? प्रणव. आणि ही दोघं आहेत कॉलेजला. पण कॉलेजला जात नाही, नुसता क्लास करून घरला जातात. आणि काय नाही करणार. तर बघा कॉलेजलाच गेलेलं नाही. तिकडे आली ती रायबाला बघायला. तुझं गाव? सकराई. आणि आता ह्या श्रवणची माहिती तुम्हाला दुसऱ्या नवीन युट्यूब चॅनल मध्ये भेटेल. हा हो हो. कसं मला इकडे येऊन मारते. नानाच नाही ऐकू जाणार नाही. मशीन बंद आहे. तर नाना लागलेत आत्तापासूनच कुट्टी करायला. केलं चालू केली मशीन. आणि तुला रायबा जास्त आवडतो? रायबाचा फॅन आहे. बघितली का सगळी? सोन्या महाराला राधा, तो सम्राट. जा लवकर वाद, जा खाली. काय नाही करत रायबा. रायबा लय छान आहे. पिल्या आणि लोळतो नालाचं. आत्ताच पाण्याला आहे का श्रीशा स्कूलला. ह्यांनी आता तुझा फोन आला का? मी भयात आहे. मी बाहेरून बघते तर ह्यांनी गेलेत. पण नाही ह्याच नाही मारतो फक्त. सम्राट